अवतार घेती हा देव अवतार घेती हा अवतार घेती हा देव अवतार घेती हा देव अवतार घेती देव अवतार अवतार घेती देव 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 अवतार घेती अवतार घेती हा देव अवतार घेती 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 देव अवतार अवतार देव अवतार घेती देव अवतार घेती देव अवतार समागमेती भक्त समागमेती बाकी नसे माझकडे हा बाकी नसे माझकडे हा बाकी नसे माझकडे हा बाकी नसे माझकडे बाकी नसे माझकडे गमयेती भक्त भक्त समागमे समागमे येती भक्त हा बाकी नसे माझकडे नसे माझकडे बाकी नसे माझकडे बाकी नसे माझकडे बरोबरी येणे
बाकी नसे माझ्याकडे बाकी नसे माझ्याकडे बाकी नसे माझ्याकडे बाकी नसे माझ्याकडे बाकी माझ्याकडे बाकी नसे माझ्याकडे बाकी नसे माझ्याकडे देवावतार घेते भक्त समागमे येते बाकी नसे मजकडे बरोबरी येणे घडे पांडुरंग अवतार उघड जगी चिदंबर तेव्हा होतो तुकाराम आता झालो राजा राम दुसरा दिला ऐसा वेश म्हणून नाव ठेविले दास बाकी नसे मजकडे बरोबरी येणे घडे विठ्ठल विठ्ठल
पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरणो रघुबर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे गेले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल देवावतार घेती भक्त समागमेती बाकी नसे मजकडे बरोबरी येणे घडे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त की ज्यांनी आपल्या भक्तीच्या बळावर विश्वाच्या मालकाला चिदंबर स्वरूपामध्ये आपल्या पाठीमागे घेऊन आला आणि चिदंबरम भगवान या पुण्यवान अशा बाभुळगाव गंगानगरीमध्ये भगवान थांबले असे परम महान विभूती राजाराम महाराजांचे अनेक अभंग आहेत आणि त्या अभंगापैकी देव अवतार घेती भक्त समागमे येते हा अभंग याच्यावर मी चिंतन करावं असा आग्रह आदरणीय बाबांचंच नाव तर बाबांची कैलास बाबांची इच्छा होती की त्या अभंगावर कीर्तन करावं खरं तर बाबांच्या मनात ही गोष्ट आली की मी त्या अभंगावर चिंतन मांडावं ही तर खरी चिदंबराचीच इच्छा म्हणावी लागेल आणि मी प्रयत्न करणार आहे याच्यावर बोलण्याचा कधी कधी कठीण काळातच परीक्षा असते महाराज असंही वाटतंय मला कधी कधी अभंगाचं काही मला ताणतणाव नाही वाटत पण 2-3 दिवसापूर्वी घशाची ट्रीटमेंट म्हणजे तपासणी केली माझा आवाज का बसायला लागला 8 दिवस मला बोलताच येत नव्हतं अमरावतीला कथा चालू होती राष्ट्रसंत गुलाबबाबा महाराज त्यांच्या समाधी सोहळ्याचा कार्यक्रम होता तर तिथे मला 8 दिवस कथेमध्ये मोठ्या आवाजात बोलताच नाही आलं बोलता बोलता आवाज बंद व्हायचा तपासणी केली तर स्वरयंत्रावर सूज आलेली घशामध्ये त्याच्यामुळे आजही काय मला मोठ्यानं बोलता येणार नाही आणि अचानक मी कीर्तन रद्द करणं ही गोष्ट माझ्यासाठी योग्य नव्हती आपण हळू आवाजात बोलू डॉक्टरने सांगितलं हळू आवाजामध्ये बोला त्याच्यामुळे गाण्याची पूर्ण जबाबदारी ही सगळी माझे दादा मंडळीच आता पार पाडतील आणि या अभंगावर आपण चिंतन करणार आहोत सर्व हरिभक्त परायण मंडळी सगळ्यांचं सुंदर सहकार्य भगवान चिदंबराचे असीम कृपा आपल्या सगळ्यांवरती आहे गंगेचा पवित्र तट आहे साक्षात भगवान परमात्मा आहेत त्यांचे श्रेष्ठ उपासक राजाराम महाराज या भागामध्ये साधू संतांचे काही कमी नाही सरला बेट सारखं अगदी भारत देशामध्ये जगभरामध्ये प्रसिद्ध असणारं देवस्थान नारायणगिरीजी महाराज गंगागिरीजी महाराज रामगिरीजी बाबा या महान विभूती आणि साक्षात भगवान परमात्माचा चिदंबर अवतार पूर्ण हा पवित्र परिसर आहे तर या पवित्र अशा भूमीमध्ये इथे मी कीर्तन सेवा 6व्या दिवसाचं चिंतन इथे करणार आहे सेवा करणार आहे गायनासाठी आमच्या मोलबाबा गाड्या आहेत हरिभाऊ महाराज गरुड आहेत राजू महाराज डोमे आहेत संदीप महाराज आमचे संदीप बाबा बागुल आहेत उत्तमजी महाराज गाड्या आहेत कृष्ण महाराज कुंजीर आहेत आदित्य महाराज गाड्या आहेत केशव महाराज शिंदे आहेत विजू महाराज चौधरी आहेत कृष्ण महाराज गंगाडे आहेत गंगाडे बापू महाराज हिंगे आहेत केशव महाराज भवार प्रमुख उपस्थितीमध्ये आमचे अंकुशप्पा हिंगे आहेत त्याचबरोबर बाभुळगाव पंचकृषीतून आलेले भजनी मंडळ मृदंगाची गोड अशी साथ देणार आमचे धीरज बाबा आहेत आणखी सर्व हरिभक्त परायण मंडळी कोणी विसरले का आपल्यामध्ये हरिभक्त परायण गणेश महाराज आहेत आदरणीय श्रद्धेय दळवी बाबा सगळ्यांना माझं वंदन आहे आम्ही ज्यांना आमचे छोटे भाऊ म्हणतो असे आमचे शुभम महाराज सुद्धा उभे आहेत सर्व हरिभक्त परायण मंडळ इथे विद्यार्थी आहेत
कृष्णा महाराज कुंजीर यांच्या संस्थेतले हे छोटे विद्यार्थी आहेत। या विद्यार्थ्यांसाठी आणि यांना घडवणाऱ्या गुरुसाठी सगळ्यांसाठी टाळी वाजवायला। खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टम आहे। गजर हरिकीर्तनाचा का हरिनामाचा? गजर हरिनामाचा ही यूट्यूब चॅनल आणि इकडे दोन्ही एकच आहे। तर ही यूट्यूब चॅनल आहे, चोपदार आहेत आणि हे चोपदार म्हणजे सुंदर गाणारे आपल्याच भागातले नारायणी वागचौरे त्याचे वडील आहेत। खरंच यांच्यासाठी टाळी झाली पाहिजे। शेतकरी व्यक्तिमत्व आहे, दिवसभर शेतीतली कामं करायची, संध्याकाळी कीर्तनाला जायचं, चोपदार म्हणून उभं राहायचं। आज चोपदाराच्या वेशातल्या एका व्यक्तीची मुलगी जर कीर्तनात चाल म्हणत असेल तर त्यांच्याबद्दल किती कौतुक करावं। खरं तर त्यांनी जी सेवा केली असेल ती सफल झाली म्हणायचं नारायणीच्या रूपाने। आणि या सगळ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेतले आहेत। आपली कल्याण स्वामी संस्थान अंतर्गत अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था, त्या संस्थेमध्ये अभ्यास करणाऱ्या या सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात ज्या छोट्या छोट्या टिल्लू पिल्लू ते आमचे शिवभाऊ ज्या मुली आहेत आणि याच वर्षी आल्यात त्या टाळ बसलाय त्यांचा। चाल काही जमत नाही तरी पण डोकं लावतात, दिदी आम्ही म्हणणार। म्हटलं प्रयत्न करा, काही हरकत नाही। आणि एवढे छान उड्या मारतात ना, जणू काही उंदर बिळातून इकडे तिकडे पळत नाहीत का तसे पळतात। म्हणजे त्यांना पाहून माणसाला कौतुक वाटतं। सगळेच गुणी लेकरं आहेत। आपल्याच भागातली भक्ती थोरात, भक्ती आडनाव बरोबर आहे तुझं? भक्ती थोरात आहे, तिचे वडील पण आहे। आपल्या गंगापूरच्या भागातली आमची राधिका, मला नाव सांगा थोडंसं, मला गडबड व्हायला। आमचे योगेश भाऊ दारुंटे त्यांची मुलगी आहे। आमचे योगेश भैया समोर आहे। आमचे अशोक महाराज कीर्तनासाठी आलेले आहेत, त्यांच्यासोबत आलेले आमचे डोके भाऊ आहेत। आमचे शिर्डीवरून आलेले आमचे संदीप महाराज आहेत, त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले जगताप साहेबांचे भाऊ मोठे जगताप दादा आहेत। शिर्डीवरून काही भाविक आलेले आहेत। त्याचबरोबर राहुरीच्या भागातनं अशोक महाराजांच्या सोबत काही भाविक आलेले आहेत। आणखी बऱ्याच परिसरातून बऱ्याच भागातून या पंचक्रोशीतून आलेले सर्व परम भाविक मंडळी। आता कसं आहे, सगळ्यांची नावं घेण्यात कुणाचं तरी नाव विसरण्याची शक्यता असते, तर सगळ्यांना माझं वंदन आहे। सगळी अध्यात्म जपणारी माणसं एक आपलेपणापोटी भक्ती प्रेमापोटी मायेपोटी सगळी जमा झालेली माणसं आहेत। आपल्या सगळ्यांच्याच मध्ये आपण परमेश्वराचं चिंतन पाहू। गडविड्यामध्ये एखादंही नाव राहिलं माझ्याकडनं आणि ओघात माझ्या लक्षात आलं की हे आपले परिचित माणसं आहेत समोर आलेले, तर त्या सगळ्यांचा नामोल्लेख मी करतच जाईल। आपल्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू। खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे। साऊंडवाला दादासाठी एकदा टाळी झाली पाहिजे। आणि या पवित्र वातावरणामध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू। याही पलीकडे आमच्या सर्व सांप्रदायिक बांधवाचं एखाद्या महत्त्वाचं नाव राहिलं असेल तर आपल्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल संतश्रेष्ठ राजाराम महाराजांचा देव अवतार घेती हा अभंग आहे की ज्या अभंगामध्ये स्वतः महाराजांनी सांगितलंय, तेव्हा होतो तुकाराम आता झालो राजाराम। आणि हा अभंग सगळ्या टाळकऱ्यांना कंठस्थ आहे इथे। तर राजाराम महाराजांचा 5 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडला। सर्व महिला आणि पुरुष भाविक आपण सगळे मिळून याच्यावर चिंतन करणार आहोत। खरं पाहता एके ठिकाणी स्वतः तुकोबाराय सांगतात, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर। प्रत्येक युगामध्ये प्रत्येक अवतारात तुकोबाराय भगवान परमात्माच्या सोबत आहेत। त्याच तुकोबारायांचा अवतार राजाराम महाराज म्हणजे अर्थार्थी राजाराम महाराज हे सर्व अवतारामध्ये ईश्वराच्या सोबत आहेत। भगवान परमात्माचं येणं जे आहे, तर भगवान परमात्मा पृथ्वीवरती का अवतरित होतात त्याचं एकच कारण आहे,
जब जब होय धर्म की हानि यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची स्थापना करणं हे देवाच्या अवतारा पाठीमागचं जे मेजर कारण आहे, अगदी त्याच कारणाचं आणखी एक मेजर कारण म्हणजे साधू संतांचं संरक्षण. धर्माची स्थापना जेवढी महत्वाची, परित्राणाय साधूना, साधू संतांचं संरक्षण, आणि विनाशायच दुष्कृता, तिसरं कारण धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जब जब होए धर्म की अधम अभिमानी. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेला भगवान अवतार घेत असतो आणि भगवान परमात्मा अवतार घेतो. पण मला सांगा, एकटे इथं आमदार कीर्तनात आले तर गोड दिसतील काय? कोणी त्यांना आमदार म्हणाल काय? झोपले का काय? अजून जेवण करायचं आपल्याला. एकटे जर आमदार किती कडक कपडे घालून येऊ दे, एकटे चाले तर शोभा नाही. देव एकटा चाला तर त्याला सुद्धा शोभा नाही. मग भगवान परमात्मा एकटा नाही, त्या देवाचं वैभव, त्या देवाची कीर्ती, त्या देवाचं यश, त्याचं महत्त्व, त्याचं महिमान जगाला माहिती होण्यासाठी प्रचारक फार महत्त्वाचे असतात. मग ही संत मंडळी काय करतात? प्रचार प्रसाराचं काम करतात. मग संतांनी प्रत्येक अवताराचं तोंड भरून वर्णन केलंय. सत्ययुगामध्ये भगवान परमात्माला अवतरित केलं तर केलं, पण त्या देवाचं महिमान सुद्धा जगाला सांगितलं. सत्ययुगामध्ये भक्त प्रल्हाद असे भक्त आहेत, त्यांचे वडील तर एवढे खतरनाक होते, आपल्या बाभळगावमध्ये दाखवायला नाही. एवढे खतरनाक, तसा माणूसच नाही पाहिला, एवढा अवघड माणूस. बर त्या माणसाला राक्षसाची उपमा, वृत्ती तशी होती. आता ही माणसाची वृत्ती बदलली की त्यांना राक्षस म्हटलं जातं. भले अवतार माणसाचा असू दे, पण त्यांना राक्षस म्हटलं जातं. कर्म चुकलं की माणसाचं काय म्हणतात ना, की त्याला नाव बदलतात. एखादा माणूस जर फक्त कामच करत असेल तर त्याला उपमा देतात बैलाची. एखादा माणूस ओझेच वाहत असेल त्याला म्हणतात हे गाढवासारखं ओझे वाहत. एखादा माणूस म्हणजे गिधाड, गाढव, ह्या ज्या उपमा आहेत ना, मला सांगा माणूस तसा दिसतो का? पण माणसाला उपमा तशी का देतात? कर्म, कर्तृत्व, कार्य चुकलं किंवा तशी लक्षणं दिसली की माणसं तसं बोलतात. तर तसा हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस असुर, असा तर नियम केला त्यानं, नाव घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, नारायणाचं जो नाव घेईल त्याचा शिरच्छेद केला जाईल. एवढा कठोर नियम केला. काय म्हणतात, देवाचे करणे नारळामध्ये पाणी. ज्यानं नियम केला त्याच्याच घरात नियम मोडणारा जन्माला आला. काय लिहिलाय म्हणजे नियम केलाय ज्यानं त्याच्याच घरात, म्हणजे कुठं सुरुंग लागला पाहता. त्याला माहितीच नाही अगोदर. लेकरू खूप हुशार. दैत्यांचे गुरु शुक्राचार्य, त्यांची 2 मुलं शंड आणि अमर्क, यांच्याकडे विद्या अभ्यास करण्यासाठी, असुरी विद्या शिकवण्यासाठी जसे विंच उतरवण्याचे मंत्र आहेत ना, तसे विंच चढवण्याचे सुद्धा मंत्र आहेत. पण येत असतील तरी कोणाला शिकवू नका, कारण खूप हाल होतात. आणि सांगू तुम्हाला, ते विंच चढवण्याचे जे मंत्र आहेत ना, म्हणजे उतरवण्याचे मंत्र एवढे पावर करणार नाहीत, पण चढवण्याचे लवकर काम करतात.
अशी एक गोष्टच आहे. तसं असुरी विद्या शिकवायची मुलांना, म्हणून भक्त प्रल्हादाला असुरी विद्येचा अभ्यास करण्यासाठी दत्तगुरु शुक्राचार्यांच्या मुलाकडे पाठवलं. पण आईच्या गर्भात ज्यानं भगवत भक्तीचे धडे घेतले, कसं काय चुकणार ते? ज्या माईला जिच्या उदरामध्ये बाळ असताना जिच्या जीवनामध्ये सत्संग घडला, ते लेकरू चुकल कसं? जिला डोहाळे सुद्धा भगवत भक्तीचे पडतायत, तिचं लेकरू कसं चुकल? भक्त प्रल्हाद पोटामध्ये असताना कयादू मातेला नारदजीची संगती लाभली होती, कसं चुकल? सत्संग एवढा फेल जाईल का? माझ्यावर बॉन्डवरती लिहून घ्या माझ्याकडनं, साधूची संगती एका क्षणाची घडू द्या तुमच्या जीवनामध्ये, कधीच व्यर्थ वाया जाणार नाही. त्याचं फळ 100% भेटणार, अजिबात वायाला जाणार नाही. तरी होय घडू दे, तो जर आपल्या जीवनामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणत असेल, तर ज्या बाईच्या उदरामध्ये बाळ वाढतंय तिला नारदजी सारखे मोठे श्रेष्ठ संत कोणते? नारदजीची संगती लाभली, तिच्या उदरामध्ये वाढणारा गर्भ वायाला कसा जाईल? तो राक्षस कसा निवडेल? भले तो राक्षसाच्या पोटी जन्माला येऊ दे. ही अद्भुत क्रांती, ही किमया, हा फार मोठा बदल आहे. आणखी साधूची पावर आणखी काय सांगावी तुम्हाला? सत्संगाचा आणखी काय प्रभाव सांगा मला? सांगा, बाभळीच्या झाडाला आंब्याचं फळ लागेल का? बाभळगाव, बाभळगावलाच विचारावं लागेल मला. बाभळीच्या झाडाला आंब्याचं फळ लागणार नाही आणि आंब्याच्या झाडाला बाभळीच्या शेंगा कधीच येणार नाही. पण किती मोठा बदल झाला. हिरण्यकश्यप म्हणजे सुळी बाभळ सुद्धा नाही, येडी बाभळ म्हणावं लागेल. त्या बाभळीच्या झाडाला आंब्यापेक्षाही मधुर अमृताचा रस असणारं फल भक्त प्रल्हाद, हे शक्यच नाही पण घडलं. हा सत्संगाचा प्रभाव आहे. त्या बाईला डोहाळे सुद्धा होतात एवढे छान भगवत भक्तीचे. लेकरू पुढे निवडणार कसं? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गर्भाधान संस्कार, जे डोहाळेचा जो प्रकार आहे ना, बाईला विचारल्या जातं 7व्या 8व्या महिन्यामध्ये काय डोहाळे होतात. आपली संस्कृती येते. जसं की कौशल्या माईला, सुमित्रा माईला विचारलं होतं काय डोहाळे होतात. एका बाईला विचारलं काय डोहाळे होतात पप्याची माई, तुला काय डोहाळे होतात? ती म्हटली विचारूच नका. तो म्हटला सांग तुला काय डोहाळे होतात? ती म्हटली मला बिडीच ओढावे वाटतं. तर मला सांगा, ज्या बाईला बिडी ओढावे वाटतं तो बहादर कसा येईल पुढे जन्माला येणारा? एका माणसानं विचारलं अगं तुला काय डोहाळे होतात? ती म्हटली विचारूच नका. तो म्हटला सांग तर तुला काय डोहाळे होतात? ते म्हटली काय नाही, मला तुमचा नरड दाबा वाटतं. जर तिला नरड दाबा वाटत असेल तर जन्माला येणारं कसं निवडेल? कयादू मातेला सुंदर डोहाळे आहेत आणि असं रत्नपोटी जन्माला आला भक्त प्रल्हाद. देवाची करणी, नारळामध्ये पाणी, ज्यानं नियम केला त्याच्या घरातच नियम मोडणारा जन्माला आला. भक्त प्रल्हादाला अभ्यासासाठी गुरुच्या घरी ठेवलं, पण असुरी विद्या शिकलेच नाही. विठ्ठल विठ्ठल संस्थांवरती प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांचं मनापासून स्वागत करते. भलेही आमच्या अज्ञानानं आम्हाला नावं माहिती नसतील, पण आपल्या संस्थांवरती आपल्या सगळ्यांची श्रद्धा आहे, आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे. पंकज भैया ठोंबरे आहात, इथे आपण आलेला आहात.
तर या सर्व चिदंबर स्वामीच्या भक्त परिवाराच्या वतीनं आपणही बाबा महाराजांचे भक्त आहात, तर आपलं स्वागत आहे. भक्त प्रल्हाद अभ्यास करण्यासाठी गुरुच्या घरी गेले, पण असुरी विद्या शिकलेच नाही. गुरुजी काय बोलायचे तेवढ्या वेळ त्यांच्या मागे मागे म्हणायचं, आणि गुरुजी बाजूला गेले की यांनी आपलं हरिपाठ कीर्तन भजन चालू करायचं, काकडा चालू करायचा. भक्त प्रल्हादाचं भजन ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्वांनी भजन केलं, गावकरी भजनाला लावले. बापाचा नियम मुडीत काढला लेकरानं पोरानं. सगळं गाव भजन करते. षंड आणि अमरकांना कळालं की भक्त प्रल्हादाला भक्तीचा सुरुंग लागलेला आहे किंवा त्या भक्तीचं भजन करण्याचा वेळ लागलेला आहे. पुन्हा शिकवलं, प्रल्हादा असं काही करू नको, जी असुरी विद्या आहे ती शिकून घे. प्रल्हाद जी असुरी विद्येचे जे काही गुरुजी पुढे बोलतील तसे तसे मंत्र पाठीमागे बोलायचे. आता भक्त प्रल्हाद हे खूप हुशार होते. घेऊन जावं महाराजांकडून, काहीतरी बक्षीस मिळवावं म्हणून भक्त प्रल्हादाला घेतलं आणि हे हिरण्यकश्यपूकडे आले. हिरण्यकश्यपू महाराजांनी विचारलं, काय शिकवलं माझ्या मुलाला? तुम्ही विचारा, किती हुशार मुल आहे तुमचं. प्रल्हादाला विचारलं, बाळा तू काय शिकला? बाबा, भक्तीविना माणसाचं जीवन आंधळ आहे. भक्ती, प्रेम, ज्ञान, खरं ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. आंधळा माणूस जसा कुठल्या विहिरीत जाऊन पडेल सांगता येत नाही, तसं तुम्ही भक्ती करा, भगवान परमात्माला प्राप्त करा, स्वतःच्या जीवनाचं सार्थक करून घ्या. लेकरानं चांगलं सांगितलं. लक्षात घ्या, आपल्या पोटी लेकरू जन्माला येऊ द्या, पण ते जर आपल्याला ज्ञानाच्या चांगल्या गोष्टी सांगत असेल, त्याचा जर आपला फायदा असेल तर नक्कीच आपण त्या स्वीकारल्या पाहिजेत. माझं पोर आहेस तू मला धडा शिकवायला लागला, या अहंकारात आपण कधी कधी जाऊ नये. जर आपल्याला चांगलं शिकवत असेल तर. बऱ्याच वेळेला लोकांना चांगलं ऐकायची सवयच नसते, लोक चांगलं स्वीकारत नाही. लोकांची कधी कधी अशी सवय असते, चांगलं तर स्वीकारत नाही, पण कोणी जर चांगलं बोलायला लागलं, चांगलं वागायला लागलं, चांगली क्रिया कर्तृत्व करायला लागलं, तो लोक त्याला नाव ठेवल्याशिवाय सुद्धा राहत नाहीत. नाव ठेवणं हा लोकांचा जन्मसिद्ध हक्क. एक वेळेला मतदानाचा हक्क चुकवतील हो, पण नाव ठेवायचा हक्क चुकवतच नाहीत लोक. बरं, या नाव ठेवण्याला आपण कधी घाबरायचं नाही, आपण चांगल्या गोष्टी करत राहायच्या. कारण नाव ठेवणं हे काही नवीन नाही आपल्यासाठी. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा पहिलं आपलं नावच ठेवलं जातं ना. जर सुरुवातच तिथून असेल तर का विचार करायचा आपण त्याचा एवढा. एका शेतकऱ्याचा बैल विहिरीमध्ये पडला. बरं झालं विहीर कोरडी होती. कोरड्या विहिरीत बैल पडला. धडामकन आवाज आला आणि विहीर नेमकी गावाच्या जवळ. सगळे गावकरी जमा झाले. काय पडलं विहिरीत, काय पडलं? शेतकरी म्हटलं, माझा बैल पडला हो, कामाचा घोटाळा झाला. आता लोक म्हटली, बैल काढ, तुझ्या कामाच्या घोटाळ्याचं कोणाला पडलंय? बैल जर आतमध्ये सडला तर साऱ्या गावाला रोगराई पसरल. शेतकरी म्हटला, तुम्हाला तुमच्या गावाची घराची काळजी, मला माझ्या बैलाची काळजी, म्हणे काढून घे. शेतकऱ्याने विचार केला, याला काढायचं म्हटलं तरी 20,000 रुपये खर्च होईल, आणि काढला नाही विकला तरी पण तेवढे येणार नाही, कारण तो म्हातारा झालेला आहे. शेतकरी म्हटला, त्याला काढण्यासाठी पैसे नाहीत माझ्याकडे, तुम्ही मला मदत करा. लोक म्हटले, अजिबात करणार नाही. शेतकरी म्हटला, बैल पडू दे ना, असा सडू दे, मी काढणार नाही. लोक म्हटले, काय माणूस आहे हा निर्दय, जो बैल याच्या शेतात राबराब राबला, आता त्या बैलाला काढायचं नाही म्हणता.
शेतकरी म्हटलं हे पहा माझी इच्छा आहे पण तेवढे पैसे माझ्याकडे नाही. म्हणे गावात दुर्गंधी पसरल. शेतकरी म्हटलं पसरू द्या. आणि तुम्हाला एवढी गावाची काळजी आहे तर एक काम करा, तुमच्या घरातला कचरा आणून त्याच्या अंगावर टाका, त्याला दाबून टाका खाली, म्हणजे ते सडल तरी वरून दबल आणि आतमध्ये काही वास वगैरे येणार नाही. लोक म्हटले काय निर्दय माणूस आहे, पण याच्या नादी लागलो ना तर गावात रोगराई पसरल. लोक गाड्या भरून भरून कचरा आणायचे आणि बैलाच्या पाठीवर टाकायचे. पण कोणतेही जनावर असू द्या पाठीवर काही सहन करत नाही. पहा त्यांना माशी सुद्धा सहन होत नाही, शेपटी फिरवतात लगेच. बैलाच्या पाठीवर कचरा पडला की बैल अंग झटकायचा. अंग झटकलं की खांद्यावरचा सगळा कचरा खाली पडायचा आणि बैल त्याच्यावर उभा राहायचा. लोक कचरा टाकायला, बैल अंग झटकायला आणि पुन्हा त्याच्यावर उभा राहायला. एकच प्रोसेस चालू. बैल म्हणायचे याला किती कचरा टाकला तरी खाली दबतच नाही, वरच उभं राहतं. पण म्हणे याला इथं सोडून देऊन उपयोगच नाही, याला एक तर दाबावं लागेल नाही तर काढावं तरी लागेल. लोक म्हटले कशाला काढायचा ताण घ्यायचा, आपण गाड्या भरून कचरा टाकू ना आपण. मग कचरा संपला, शेतातली माती आणली, वीटभट्टीवाल्याची माती टाकायला लागले, कचरा टाकायला लागले, पण बैल काही दबना. पाठीवर माती पडली की बैल अंग झटकायचा, त्याच्यावर उभं राहायचा. पाहता पाहता विहीर गच्च भरली. बैल अलगद बाहेर निघला आणि शेतकऱ्याच्या दावणीला जाऊन बसला मालकाच्या. बरं वाटलं असेल तुम्हाला बैल बाहेर निघलं हो की नाही? कारण आतमध्ये पडल्यावर आपण सगळे शेतकरी आहोत ना, टेन्शन मध्ये आला होता तुम्ही थोडेसे. बैल जाऊन बसला आपल्या मालकाच्या दावणीला. ह्याच्यातून काय शिकायचं आपण? निंदेचा कचरा लोक अंगावर टाकणारच आहेत. तुम्ही कितीही चांगलं काम करा, कितीही चुकीचं करा, चांगलं करा किंवा चुकीचं करा, निंदेचा कचरा लोक अंगावर टाकणारच आहेत. आपल्याला फक्त बैलासारखं अंग झटकायचं. अंग झटकलं की कचरा खाली पडल आणि चांगली कामं आपण फक्त करत राहायची. तर प्रल्हादजी चांगलं सांगत होते वडिलांना, पण सगळीच माणसं चांगल्यातून चांगलं घेत नाहीत, कारण सगळ्यांची बुद्धी चांगली नाही, प्रकृती वेगळी. प्रल्हादजी चांगलं सांगतात, बाप म्हणतो मला शिकवायला जाऊ नको, तुला हा भक्तीचा भजनाचा छंद कधी लागला? म्हणे बाबा मलाही सांगता येणार नाही, आता तर माझी अशी अवस्था झाली बाबा, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा माझ्या मना. हिरण्यकश्यपूने विचार केला, आपलंच अंग आहे प्रल्हाद, पण एखाद्या अंगाला जर सड लागली असेल तर त्या अंगालाच काढून टाकावं. बोटाला सड लागली असेल तर माझं बोट आहे म्हणून दया करण्यात मतलब नाही, बोटच काढून टाकावं. या न्यायानं हिरण्यकश्यपूने ठरवलं प्रल्हादाला मारायचं. आताही म्हणजे होळी पौर्णिमा आता तर झाली, रंगपंचमी, होळी पौर्णिमा. प्रल्हादजीला मारण्यासाठी बापानं 11 प्रयोग केले. आहे का हो जगातला असा बाप की आपल्याच लेकराच्या जीवावर उठलाय? पण ज्याला स्वतःच्या अहमपणापलीकडे दुसरं जगच नाही. देवाहीपेक्षा जो स्वतःला मोठं समजायला लागला, एवढा मोठा अहंकार त्याला,
प्रल्हादाला मारण्यासाठी 11 प्रयोग केले, पण देव राखे तया मारिल कोण न मोडे काटा हिंडतावन। मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। बाल न बाका होवे उसका, जिसका रक्षक दया निधान। प्रल्हादाला मारण्यासाठी 11 प्रयोग केले, पण आता एवढे प्रयत्न करूनही प्रल्हाद मरत नाही। हिरण्यकश्यप म्हणतो अगोदर तुझ्या देवाला मारतो, नंतर तुला मारतो। सांग तुझा देव कुठे? बाबा देव नाही अशी जागाच नाही। देव नटला देव नटला नागपरी, दोघांसाठी टाळी वाजवत आपण खूप गोड गायलं दोघांनी सुद्धा। तर देव नाही अशी जागाच नाही, विठ्ठल जळी स्थळी भरला रे ताठाव नाही उरला। बाबा देव नाही अशी जागा नाही। सांग प्रल्हादा तुझा देव कुठे? सर्वत्र माझा भगवान आहे। या खांबात देव आहे ना बाबा, खांबामध्ये पण देव आहे। नाही म्हणायचं काही कारणच नाही, विश्वास तेवढा होता आपला। आपल्यावरच विश्वास नाही म्हणून उत्तर नीट देत नाहीत आपण। आपल्याला विचारा ना देव कुठे? आयुष्यभर पूजा करतात पण मूर्ती सुद्धा देव दिसत नाही आपल्याला, आयुष्यभर पूजा केली तरी। विश्वास, भक्तीमध्ये विश्वास फार महत्वाचा आहे बाबा। या दगडात या खांबात पण देव आहे। लाद घातली खांबाला, खांब दुभंगला, आतून नरसिंह भगवान प्रगट झाले। हिरण्यकश्यपासोबत युद्ध चालू झालं, युद्धामध्ये त्याला घायाळ केलं, पण तो म्हणतो देवा तुम्ही मला मारू शकत नाही। म्हणे का? म्हणे मला नराकडून अथवा पशुकडून मरण नाही। भगवान म्हटले मस्तक पशुचं, धड नराचं, नरसिंह आहे मी, फाडणारे तुला नाही देवा, तुम्ही मला मारू शकत नाही। म्हणे का? म्हणे मला शस्त्रानं मरण नाही, मला अस्त्रानं मरण नाही। भगवान म्हटले तोंडात अस्त्र नाही, हातात शस्त्र नाही, ही वाढवलेली नख तुझ्यासाठीच आहेत। आता नख वाढवतो आपण, पण कोणत्या हिरण्यकश्यपाला फाडण्यासाठी तेच माहित नाही। आता हिरण्यकश्यप राहिलेच नाही ना। नख वाढवली, भगवान म्हणतात नखानं तुला फाडणार आहे। देवा तुम्ही मला मारू शकत नाही का? मला घरात मरण नाही, घराच्या बाहेर मरण नाही। भगवान म्हटले उंबरठा अशी जागा आहे की ती घराची आतली किंवा बाहेरची बाजू नाही, दोन्हीचा मध्ये। उंबरठ्यावरती माझ्या ताईनो नरसिंह भगवंताचं वास्तव्य आहे। कधी पण घराचा जो मेन उंबरा आहे ना,
रोज त्याची पूजा करावी घरातल्या सौभाग्यवती स्त्रीनं रोज. उंबरठ्याची जर रोज तुम्ही पूजा केली तर कुठलीच वाईट असुरी शक्ती आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करणार नाही. जर तुम्ही रोज उंबऱ्याची पूजा केली तर. उंबरठ्यावर कधी बसायचं नाही, त्याच्यावर बसून कधी दात घासायचे नाही, तिथं बसून कधी गप्पा मारायचे नाही, केस विंचरायचे नाही, केसातले प्राणी काढून त्याच्यावर कधी मारायचे नाही. याच्यातले कुठलेच प्रयोग तुम्ही करायचे नाही. त्याच्या नरसिंह भगवंताचं वास्तव्य आहे. हिरण्यकश्यपू भगवान म्हणतात तुला मारणार आहे मी उंबरठ्या. देवा मला आधांतर मरण नाही, मला जमिनीवर मरण नाही. भगवान म्हटले बायका लेकराला कधी मांडीवर घेतलं नाही, पण तुला मांडीवर घेतलंय, आता मी तुला फाडणार आहे. देवा तुम्ही मला मारू शकत नाही का? मला दिवसा मरण नाही, मला रात्री मरण नाही. भगवान म्हटले सायंकाळ ही अशी वेळ आहे की तो दिवस आणि रात्रीचा मध्य आहे, यावेळेस मी तुला मारणार आहे. देवा तुम्ही मला मारू शकत नाही. म्हणे का? म्हणे मला 12 महिन्यापैकी एकाही महिन्यात मरण नाही. भगवान म्हटले 13वा महिना अधिक मास खास तुझ्यासाठी तयार केला. पोटात नख घातली, फाडलं टारकं, त्याच्या पोटातली आतडीनं आतडी उचकावली. कोणीतरी विचारलं भगवंताला देवा आतडीनं आतडी बाहेर काढली, आता त्याच्या पोटात काय पाहता? भगवान म्हटले प्रल्हादासारखं रत्न त्याच्या पोटातून जन्माला आलं, आणखी एखादं रत्न कुठे दडून बसलंय का ते पाहतोय. भगवान परमात्माचा सत्ययुगातला अवतार नरसिंह आणि त्या देवाला प्रगट करणारे भक्त म्हणजे भक्त प्रल्हाद. त्रेतायुगामध्ये भगवान झाले राम. रामरायाची भक्ती करण्यासाठी महाराज झाले अंगद. रामायणामध्ये हनुमंतरायानंतर ताकदीचं पात्र जर रामायणातलं कोणतं असेल तर ते अंगदजी आहेत. कारण लंकेत जाण्याची पावर फक्त हनुमानजीमध्ये होते आणि हनुमंतरायानंतर रावणाशी संवाद करण्याची ताकद फक्त अंगदामध्ये होती. 56 कोटी गोलांगुला, 72 कोटी रिसवानर, 18 पद्मदळभार, पण एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये 2च ताकदीचे होते. पण हनुमानजी साक्षात शंकराचा 11वा अवतार आहे आणि हनुमंतरायानंतर कोण आहे तर अंगद महाराज आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, अंगद महाराजांना सामान्य समजू नका. ज्या वेळेला वाली मारला ना त्यावेळेला वालीनं देवाला म्हटले देवा माझा कशातच जीव नाही, फक्त एकाच गोष्टीत जीव गुंतलाय. म्हणे कशामध्ये? देवा माझं लेकरामध्ये माझा खूप जीव आहे, माझ्या अंगदात. माझ्या अंगदाला तुमचा मुलगा म्हणून स्वीकार. म्हणजे अंगदजी किती ताकदीचे ते लक्षात घ्या. रामरायानं अंगदजीला आपला मुलगा म्हणून स्वीकारलं. मी माझा मुलगा म्हणून स्वीकारतो, काळजी करू नको. हनुमंतरायानंतर ताकदीचं पात्र रामायणातलं अंगद महाराज. अंगदाच्या रूपात खूप भक्ती केली. द्वापार युगामध्ये भगवान जेव्हा झाले कृष्ण त्यावेळेला त्या भगवान गोपाल कृष्णाची भक्ती करण्यासाठी उद्धवाच्या रूपामध्ये महाराज साकारले. मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी, मेरो राधा 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 राधा, मेरो राधा रमण गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी. जय जय राधा रमण हरि बोल. सर्वांनी भजन करा. सर्वांनी हात
सुद्धा करतोय. भगवान परमात्माची बासरी राधा 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 म्हणते. बाबा वृंदावनात सध्या कलियुगातले खूप मोठे संत आहेत, तसे खूप महात्म्य आहेत वृंदावनामध्ये. पण आता मी दुर्गा उत्सवाच्या अगोदर गेलो होतो आम्ही वृंदावनला. तसे खूप वेळा त्याच्या अगोदर गेले, पण यावेळेस विशेष गेले होते. मला माझ्या एक मनात इच्छा झाली होती की प्रेमानंद बाबांचं दर्शन घ्यायचं. आणि आम्ही जेव्हा जायचं ठरवलं होतं त्याच्या अगोदर 1 महिना संप्रदायाचं भूषण वैभव मावळी स्वरूप कुरेकर बाबा जाऊन आले होते. आणि बाबांची व्हिडिओ क्लिप पाहिलं तर मला दमच नाही गेला. म्हटलं आपल्याला पण जायचं. जवळजवळ 1 वर्षापासून मी प्रेमानंद महाराजांना यूट्यूबवरती फॉलो करत होते. प्रेमानंद बाबांच्याकडे गेले मी. महाराजांच्या समोर आम्ही भजन गायलं, राधा राधा राधा. ते राधा राधाच बोलतात, दुसरं काही बोलत नाही. जसं बाबा आपण चिदंबरा 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 म्हणतात, तसं ते राधा राधा म्हणतात. त्या महात्म्याला 17 वर्षापासून दोन्ही किडण्या नाही आहेत. त्यांना कुणीतरी विचारलं, दोन्ही किडण्या नाही चेहऱ्यावरचं तेच जणू काय 2.5 वर्षाचं लेकरूच आहे, कसे काय जिवंत आहे तुम्ही 17 वर्षापासून? प्रेमानंद बाबांनी सांगितलं, माझी एक किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी कृष्ण आहे. आणि महाराज मी कधी कधी स्वतःला भाग्यवान समजते बरं का. ह्या गोष्टी सांगितलं की पुण्य कमी होत असतं, पण मला राहवतच नाही. काय करा. महाराजांच्या समोर आम्ही गेलो, महाराजांच्या सोबत वार्तालाप करायला मिळाला मला. आणि भजन केलं आम्ही, राधा राधाच बोललो, दुसरं काही भजन नाही. अजूनही क्लिप आहे यूट्यूबला ती. तर ते भजन आम्ही करत असताना त्यावेळेला महाराजांच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहत होते, रडत होते महाराज. आता जी लोक आमच्या संस्थांच्या ग्रुपला ॲड आहेत त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ ती क्लिप पोहोचली होती. तर हे का सांगते मी, तर राधा नावात खूप मोठी ताकद आहे. राधा अशी भक्त आहे, म्हणजे ही भगवान परमात्माची जी महिला भक्त आहे एवढी श्रेष्ठ आहे ती, तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालंय. चला, उद्धवाच्या रूपामध्ये कृष्ण भक्ती झाली. भक्ती करून पोट भरलं नाही. कलियुगात जेव्हा भगवान कृष्ण झाले श्री विठ्ठल भगवान, त्या विठ्ठल भगवंताचं महिमान गाण्यासाठी उद्धवजीनं अवतार घेतला नामदेवरायांचा. नामदेवरायांच्या रूपात खूप सुंदर भक्ती केली. नामदेवराया तर एवढे गोड भक्त आहेत की त्यांच्या वाणीचा प्रभाव सामान्याच्या मनावर व्हावा नवल नाही, ईश्वराच्या सुद्धा मनावर परिणाम. आणि कीर्तनात देवानं नाचावं, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेवराया कीर्तन करतात, भगवान परमात्मा नाचतात. नामदेवरायांनी संकल्प केला, देवा. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये चर्चा चालू झाली की वाल्मिकी ऋषींनी शतकोटी रामायण लिहिलं. ते ऐकलं आणि नामदेवराया म्हटले, मग आम्ही तुमचे असेच भक्त का देवा? आम्ही भजन गावं, तुम्ही नाचावं, आमचा लोकांनी उदू उदू करावा, पण तुझं वर्णन करण्याची क्षमता आमच्यात निर्माण कर देवा. मीही जर तुझा खरा भक्त असेल तर मी सुद्धा जसं वाल्मिकांनी शतकोटी रामायण केलं तसं मी तुझे 100 कोटी अभंग करेन. शतकोटी तुझी करीन अभंग म्हणे पांडुरंग एकनामे. संकल्प केला पण देवालाच काळजी. भगवान परमात्मा म्हणतात, नामदेवा, ज्या वेळेला वाल्मिकी महाराजांनी संकल्प केला त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, लोकांना आयुष्य भरपूर होतं. आता कलियुगात माणसाचं आयुष्य कमी झालं. आणि सत्ययुगामध्ये माणसं 1 लक्ष वर्ष जगत होती आणि त्या युगाचं आयुष्य होतं 17,28,000 वर्ष, माणसं जगत होती 1 लक्ष वर्ष. त्रेतायुगाचं आयुष्य आहे 12,96,000 वर्ष, माणसं जगत होती 10,000 वर्ष. द्वापार युगाचं आयुष्य होतं 8,64,000 वर्ष, माणसं जगत होती 1,000 वर्ष. कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष, माणसं जगतात 100 वर्ष. 100 सुद्धा कोणी नीट जगत नाही, कारण या कलियुगाचे 4 चरण पडतात. प्रत्येक चरण 1,08,000 वर्षाचं आहे. कलियुगाच्या पहिल्या चरणामध्ये माणसं पूर्ण 100 वर्षाचं आयुष्य जगणार. कलियुगाच्या दुसऱ्या चरणात माणसाचं आयुष्य फक्त 50 वर्षाचं होणार आहे, सावध राहा. कलियुगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माणसं फक्त 25 वर्षाचं आयुष्य जगणार आहेत. आणि कलियुगाच्या चौथ्या चरणात आपलं आयुष्य फक्त 12.5 वर्षाचं होणार आहे. जेव्हा माणसं 12.5 वर्षाचं आयुष्य जगतील, भागवतात सांगितलं, तेव्हा माणसं हरभऱ्याच्या झाडाखाली बसून गोपाळकाला करतील, 1 भाकरीचा तुकडा मिळून खातील. आपले पूर्वज जेवढे धडधाकट होते तेवढे आहेत का आपण? आता 100 कोणी जगत नाही, 50 कोणी मरत नाही. याचा अर्थ आपला प्रवास कलियुगाच्या दुसऱ्या चरणाकडे चालू झालेला आहे. आपल्याला घाबरायचं काही कारण नाही, कारण तेव्हा आपण नसणार आहेत. टेन्शन घेऊ नका.
कीर्तन हे टेन्शन कमी करण्यासाठी असतं, वाढवण्यासाठी नसतं. त्याच्यावर तुम्ही टेन्शन घेऊ नका, पुढचं पाहतील पुढचे लोक, आपण कशाला ताणतणाव घ्यायचा. चला, नामदेवा ज्या वेळेला संकल्प केला त्यावेळेला आयुष्य खूप होतं, आता आयुष्य कमी आहे. पण देवा मी तर संकल्प केला, भगवंताला चैन पडेना म्हणे माझा नामा हट्टी आहे. सरस्वती मातेला जिभेवर बसवलं नामदेवरायांच्या, आणि 94 कोटी असे काहीतरी वरती अभंग झाले. मग आता अभंग सगळ्या परिवारातल्या लोकांनी सुद्धा अभंग केले. मग राहिलेले अभंग जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळाचा येथोनिया. तुकोबारायांनी 4 लाखाच्या जवळपास काहीतरी अभंग केले, मला परफेक्ट आकडा सांगता येणार नाही. मग तेही काम जे अपूर्ण राहिलेलं आहे तेच काम राजाराम महाराजांच्या रूपामध्ये भगवान परमात्मा जेव्हा चिदंबर स्वरूपामध्ये साकारले त्यावेळेला राजाराम महाराजांनी 1,51,491 अभंग करून नामदेवरायांचा संकल्प पूर्ण केला. आपण साध्या भूमीत नाही, खूप मोठी पावर आहे या जागेमध्ये. साक्षात भगवान परमात्मा आहे. श्री विठ्ठल भगवान विटेवर उभा, पण त्या विठ्ठलाचं रूप म्हणजे चिदंबर भगवान. त्या चिदंबर भगवंताला आपल्या सगळ्यामध्ये असं तटस्थ उभं करण्याचं काम ज्यांनी केलं आणि ज्यांच्या पाठीमागे देव आला ते राजाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, महान संत राजाराम महाराज की जे साक्षात तुकोबारायांचा अवतार. तुकोबाराया तुकाराम बिजेला वैकुंठ गमन झालं तुकोबारायांचं. तदनंतर मला वाटतं 15 का 17 वर्षाच्या अंतरानं 14 वर्षाच्या अंतरानं त्याच तिथीवरती संतश्रेष्ठ राजाराम महाराजांचं अवतरण झालं. या गोष्टीचा अर्थ काय? राजपूत परिवारामध्ये महाराजांचा जन्म झाला. राजपूत घराणा हा शूर घराणा आहे, योद्ध्यांचा घराणा आहे. लढाई तलवारबाजी राजपूत परिवाराच्या रक्तामध्येच ते परंपरेने आलेलं आहे. पण तलवार चालवणं युद्ध करणं हे भलेही आपल्या रक्तामध्ये आहे, आपल्या परंपरेत आहे, पण आता आपल्याला भक्तीची तलवार हातात घ्यायची असा संकेत झाला राजाराम महाराजांना. काय कुणाची चाकरी करता? विश्वाचा मालक तुमचा चाकर व्हायला तयार आहे. तुम्ही कुणाची चाकरी करता? तुमचा अवतार लढाया करण्यासाठी नाही, भक्तीतलं मोठं दिव्य घडवण्यासाठी आहे.
राजाराम महाराजांचा विश्वास बसे ना की हे असं माझ्याबद्दल काय बोलल्या जात आहे, की माझ्या हातनं मोठं काही दिव्य घडणार, चिदंबर भगवान परमात्मा आपल्या पाठीमागे येणार, त्यांची भक्ती करण्यासाठी आपलं जीवन आहे, हे काहीतरी खुळ्या कल्पना माझ्या डोक्यामध्ये घालण्याचा प्रयत्न चालू आहे. अजिबात नाही. आणि खरंच जर देवाचा साक्षात्कार माझ्या जीवनामध्ये होणार असेल, देवाला जर मी प्रिय असेल, देवानं जर त्याच्या कार्यासाठी मला निवडलं असेल, लक्षात घ्या, आपण देवाची भक्ती केली ही तर चांगलीच गोष्ट आहे, आपण देवाला आपल्या जीवनामध्ये निवडलं ही चांगली गोष्ट आहे, पण भक्ती त्रिश्रेष्ठ आहे की देवानं आपल्याला निवडलं पाहिजे. आपण देवाला निवडतो, जो आवडतो तो देव आपण निवडतो, ही झाली एक सामान्य भक्ती. पण देवानं जर आपल्याला विशिष्ट कार्यासाठी निवडलं तर ती श्रेष्ठ भक्ती आहे. महाराजांना सांगत होते की महाराज, तुमचं जीवन लढाया करण्यासाठी नाही, भक्तीतलं मोठं एक दिव्य तुमच्या हातानं घडणार आहे. म्हणजे हे जर खरंच सत्य होणार असेल तर काहीतरी पांडुरंगानं माझ्या जीवनात साक्षात्कार घडवून द्यावा. आता माझ्याहीपेक्षा कथा तुम्हालाही चांगली माहिती आहे, बोलताना माझ्याकडनं गडबड होण्याची शक्यता आहे, थोडंसं समजून घ्या. तर महाराजांना साक्षात्कार झाला, कपाळाला भस्म, हातामध्ये खडी साखरेचा प्रसाद, आणि मग आश्चर्यचकित झाले महाराज की हे कसं घडले, स्वप्न तर नाही. जागृत अवस्थेमध्ये पाहिलं तर हातात खरंच खडी साखर होती, कपाळाला भस्म होता. त्याच क्षणी शस्त्र टाकली आणि पंढरपूर गाठला. पंढरपुराला गेले, तिथे कर्नाटकी भाषा मराठी भाषा दोन्हींना जाणणारे, खरं तर दोन्ही भाषेचं ज्ञान असणाऱ्या माणसाची भेट घेतली. जर भाषेचं पूर्ण ज्ञान नसेल तर गडबड होत असते बरं. कधी कधी केला कानडीने केला, मराठी भ्रतार, मग कधी कधी गडबड होते अशी. महाराष्ट्रातल्या पोराला पत्नीच मिळाना ते गेलं कर्नाटकमध्ये, आताही लोक जातात पाहत. गेलं, सुंदर मुलगी त्याला पत्नी म्हणून मिळाली, महाराष्ट्रात निघाले, कारण तो काही घर जावाई व्हायला तयार नव्हता. आता खूप तयारी घर जावाई व्हायची सुद्धा, पण मिळतच नाही. काळ बदलला ना आता. पूर्वी पोरींचं लग्न लवकर होत नव्हतं, आता पोरांचं होत नाही. पूर्वी काळ हा कधीच कायम कुणाचा नसतो, जो बदलतो त्याचं नाव काळ आहे. पूर्वी घरात सासूचा दरारा असायचा, आता सासूचं वातावरणच संपलं. आता घरात कुणाची चलतीये, झोपल्या का आता सासूची चलती नाही, कुणाची चलतीये घरामध्ये. काय प्रामाणिक येतो तुम्ही, पटकन उत्तर देतो. खरं सत्य माणसानं स्वीकारलं पाहिजे. 2024 मध्ये सासूनं सुनबाईला डुसपूस करायचं नाही, तिला टाकून बोलायचं नाही, तिला पाण्यात पाहायचं नाही. सुनबाईच्या माहेरच्या आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या नाही. याच्यातले कुठलेच प्रयोग करायचे नाही, कारण आज काळ सासूचा नाही, आज काळ सुनेचा आहे. पण बिचाऱ्या बाभळगाव मधल्या ज्या सगळ्या सासू आहेत ना, त्या खूप समजदार आहेत बरं. इथं सासू सुनेचं भांडणच नाही. इथली सासू सुनबाईवरती मुलीपेक्षा जास्त प्रेम करते. तुम्हाला प्रश्न पडला असेल, मला कसं कळालं? कीर्तनात बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं. तुमच्या गुटगुटीत तब्येती आहेत ना, तुम्हाला फक्त सून प्रसन्न आहे, दुसरं काहीच कारण नाही. तुम्ही काय कीर्तनाला बसले असत्या. चला, काळ पूर्वीचा होता, मुलाचं लग्न जमत नव्हतं, गेलं कर्नाटकात, एक सुंदर मुलगी पत्नी म्हणून आणली आणि महाराष्ट्रात यायला लागलं. आणि महाराष्ट्रात येत असताना आता मराठी वाचणारा लिहिणारा माणूस, त्याला ते कानडी काही कळत नव्हते. प्रत्येक बोर्डवर जिलेबीसारखे वेडे. आणि त्यानं विचारायचं, सती हे गाव कोणतं आहे? तर तिनं सांगायचं, काय सांगत होते ते, काय काय येलंतरी. हा येलंतरीच का, समजून घ्या बरं. ती म्हटली येलंद्री. ह्याला वाटलं येलंद्री नावाचं गाव आहे. तिला म्हणायचं होतं तुम्ही काय म्हणता, तिला कळत नव्हतं. ती म्हणायची येलंद्री. बाबा बरोबर आहे का येलंद्रीच, ऍडजस्ट करून घेऊ आता. हा, तर ते पुढे आलं, पुढचा बोर्ड. सती काय म्हणतात, हे कोणतं गाव आहे? ती म्हटली येलंद्री. तिसरं गाव, ती पण येलंद्री. चौथं येलंद्री. हा म्हटलं तू काय मला वेड्यात काढायला लागले का, 4 येलंद्र्या कशा? तिथंच भांडणं लागली.
तिकडं आणि हे आलं इकडं महाराष्ट्रात. दोघांचं जमलंच नाही. कशामुळे? भाषा जुळली नाही. म्हणून एखाद्या राज्यामध्ये जाऊन आपल्याला जर सुसंवाद साधायचा असेल तर भाषा फार मोलाची आहे, तिचं ज्ञान महत्वाचं आहे. मग राजाराम महाराज किती बुद्धिमान, विचार करा किती बुद्धिमान आहे ते. आपल्या महाराष्ट्रात कानडी जाणणाऱ्या माणसाला, मराठीमध्ये संवाद करणाऱ्या माणसाला सोबत घेतात आणि पुढे जातात. पुढे महाराज कर्नाटकामध्ये सौंदत्ती नावाच्या, बरं ठीक आहे, त्या गावाला गेले तिथे. तर तिथे गेल्यानंतर काय असेल महाराजांचा संवाद झाला, काय असेल साधना केली, काही तपस्या केली, काही अनुष्ठान केलं. भगवान परमात्मा प्रगट झाले. भगवान परमात्मा न राजाराम महाराजांची भक्ती, त्यांच्या अंतःकरणातली पवित्र भावना जाणून राजाराम महाराजांच्या सोबत यायचं ठरवलं आणि भगवान परमात्मा निघाला. तीच भक्ती श्रेष्ठ आहे बरं माझ्या दादांनो, की आपण देवाच्या मागे मागे काय चालावं, देवानं आपल्या मागे चालावा. या मातीतल्या साधून अशी किमया केली की देवाला मागे चालवलं. आपण सगळे देवाच्या मागे पळतो, पण देव आपल्या मागे पळणं ही सामान्य भक्ती नाही. अशीच भक्ती करा जीवनामध्ये, की आपण देवाचं भजन करतो नवल नाही, देवानं आपलं भजन केलं पाहिजे. आपण देवाचं उष्ट खातो नवल नाही, देवानं आपलं उष्ट खाल्लं पाहिजे. कुणी म्हणतं देव काय भक्ताचं उष्ट खात असतो का? खात नाही. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बीर शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. आपण देवाचं उष्ट खातो नवल नाही, देवानं आपलं उष्ट खाल्लं पाहिजे. आपण देवासाठी रडतो नवल नाही, त्यानं आपल्यासाठी रडलं पाहिजे. आपण देवाला मदत मागतो नवल नाही, त्यानं आपल्याला मदत मागितली पाहिजे. आपण देवाच्या मागे मागे चालतो नवल नाही, देव आपल्या मागे मागे चालला पाहिजे. देवाला ज्यांनी स्वतःच्या मागे चालवलं ते संतश्रेष्ठ राजाराम महाराज. त्या राजाराम महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये आपण आहोत. आपल्या भाग्याला पारावार नाही, पण कधी कधी आपली अवस्था अशी असते, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. रत्न आपल्या जवळच असतं, पण त्याची आपल्याला पारख नसते, त्याची ओळख नसते. कधी कधी कळतं माणसाला पण वळत नाही. अशातला थोडासा भाग असतो. त्याच्या पाठीमागे एकच कारण असतं की काळ वेळ आल्याशिवायही माणसाला ते महत्त्व समजत नाही, वेळेची वाट पाहावी लागते. राजाराम महाराज हे सामान्य संत आहेत. आणि खरं सांगू तुम्हाला, साधू लवकर जगाला कळालेच नाही. त्याचं कारण आहे, स्वर्गातून दया आणि कीर्ती दोघींनी ठरवलं की मृत्यू लोकात जायचं. सुरुवातीला दया आली, गावभर फिरली. त्या गावात साधूचा मठ होता. गावभर फिरली, गावातल्या लोकांना म्हणायची माझं नाव दया आहे, मला तुमच्या तुमच्या घरात जागा द्या. लोक म्हटली दया अजिबात नाही, कारण कुणी कुणावर दया करावी, कुणावर उपकार करावा ही सहज वृत्ती माणसाची नाही राहिली. आता लोक दरवाजे बंद करायचे आणि दयेला हकलून द्यायचे. गावात चक्कर मारला, दया आली साधूच्या मठामध्ये. साधूनं विचारलं, बाई कोण तुम्ही? बाबा मी दया आहे, मला जागा द्या. साधू म्हटले दया, अरे ये ना. साधूनं दयेला आपल्या आश्रमात जागा दिली. दया, क्षमा, शांती, भूतांची दया हे भांडवल संता. दया हे साधूचं भूषण आहे, त्यांचा तो विशेष अलंकार आहे. आश्रमात जागा दिली, ती दया खूप चांगली राहते, आनंदानं राहते, सुखानं राहते. साधूच्या अंतकरणातला दयाभाव अधिकच विशाल झाला, मोठा झाला. लोकांवरती उपकार करण्याची सहज वृत्ती अधिक वाढली. ती दया आनंदात आहे हे तिच्या बहिणीला कळालं, कीर्तीला. कीर्ती मृत्यू लोकात आली. ज्या ज्या घरी दया गेली त्या त्या घरी कीर्ती गेली. लोकांना म्हणायची माझं नाव कीर्ती आहे, मला तुमच्या घरात जागा देता का? कीर्ती म्हटल्यावर कुणाला नको? चार लोकांनी आपलं नाव घ्यावं, आपल्या नावाचा गुलाल उधळावा असं कुणाला वाटत नाही. लोकांना वाटतं. लोक म्हणायची या कीर्तीताई आमच्या घरात राहा. कीर्ती म्हटली माझ्या बहिणीला जागा दिली नाही, मी पण तुमच्या घरात राहणार नाही. त्या लोकाला हुलकावणी देत कीर्ती आली साधूच्या मठात. साधूच्या मठात आल्यानंतर दरवाजा वाजवला. महाराज आले. बाई कोण तुम्ही? बाबा माझं नाव कीर्ती आहे, माझी बहीण दया, तुम्ही तिला आश्रय दिला, ती तुमच्या आश्रमात राहते, आता मला पण तुमच्या आश्रमात जागा द्या. महाराजांनी विचारलं बाई तुमचं नाव काय? म्हणे माझं नाव कीर्ती आहे. ठीक आहे म्हणे ताई, तुला माझ्या आश्रमात जागा मिळेल,
पण मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नाही. ज्या दिवशी मी देह ठेवेल त्या दिवशी तुला माझ्या आश्रमात प्रवेश असेल. साधू आहे तोपर्यंतही साधूचं महत्व समाजाला कळत नाही. साधू गेल्यानंतर महिमान कळत असतं. मग काय सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे नारायण. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. साधू आहे तोपर्यंत कळत नाही. माऊली होते तोपर्यंत किती लोकांना कळाले. माऊलींना चमत्कार दाखवावे लागले. बरं तेवढं असूनही माऊलींचा समाधी सोहळा झाल्यानंतर बरेच वर्ष त्या भागात झाडी काटेरी झाडं उगवलेली होती. जेव्हा नाथांचा अवतार झाला ना, नाथ महाराजांनी समाधी साफ केलेली होती. म्हणजे माऊलींचा अवतार कार्य समाधी झाल्यानंतर सुद्धा बराच काळ तिथे अस्वच्छता या सगळ्या गोष्टी होत्या. तुकोबाराय आपल्यामध्ये होते तरी कळाले नाही. वैकुंठाला निघाले तरी लोक म्हटली महाराजांना वेळ लागला. आता ज्यांनी गाथा पाण्यात बुडवला तेच डोक्यावर घेऊन नाचतात. आता याचा अर्थ काय? ठराविक काळ आहे. कोणत्याही गोष्टीला काळ महत्वाचा आहे. माझं एक सुंदर वाक्य ऐका. भले आज कीर्तन शांततेमध्ये असेल. आता माझ्या घशाचा प्रॉब्लेम आहे, जास्त मला जोरात ओरडताच येणार, पण एक मोलाची गोष्ट कान देऊन ऐका. एक झाडाला फळ लागलेलं होतं. ते फळ म्हणताय पोपट कधी येईल, कधी माझा आस्वाद घेईल. कोणतरी म्हटलं फळा तू परिपक्व हो. पोपटाला बोलवायची गरज नाही, ते आपोआप येईल. एक फूल होतं बगीच्यामध्ये, कळी होती. ती कळी बोलली माळी दादा मला पटकन तोड, देवाच्या चरणावर अर्पण कर. मला तोडून घे, देवाच्या चरणावर अर्पण कर. मला कधी रे वाहशील देवाच्या चरणावर. माळी दादा बोलला कळीताई मला तोड, देवाच्या पायावर वाहा. तुला म्हणायची गरजच नाही, तू फूल हो, आपोआप तुला तोडतील आणि देवाच्या चरणावर अर्पण करतील. याचा अर्थ काय आहे? कळीला फुलामध्ये रूपांतरित होण्यासाठी वेळ गरजेची आहे. थोडा अवकाश पाहिजे, थोडासा काळ पाहिजे. तसं भगवान परमात्माचा अवतार, साधू संताचा अवतार, संत आहेत. समाजाला लवकर का कळत नाही तर त्याच्यासाठी वेळ आहे आणि कारण आहे त्याच्या पाठीमागे. थोडा वेळ जाऊ द्यावा लागणार आहे, थोडा काळ जाऊ द्यावा लागणार आहे. तर त्याच्या पाठीमागे हे दया आणि कीर्तीचं जे उदाहरण सांगितलं मी तुम्हाला, स्वतः संतांनी सांगितलं जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझं महिमान नाही. मी देह ठेवल्यानंतर तुला माझ्या आश्रमात प्रवेश. तसं राजाराम महाराज, त्यांची ख्याती, त्यांची महती, त्यांची अनुभूती, त्यांच्या जीवनात घडलेले हजारो लाखो प्रसंग. मी विचारलं बाबांना, राजपूत बाबांना, की महाराजांच्या जीवनातला एखादा प्रसंग सांगा. बाबा बोलले दीदी मोठा ग्रंथच आहे.
लाखो प्रसंग आहेत. एक प्रसंग काय सांगून कोणता प्रसंग सांगू, एवढे प्रसंग आहेत. तसं राजाराम महाराज भगवान परमात्मा सोबत संवाद आणि भगवान परमात्मा चिदंबर स्वरूपामध्ये राजाराम महाराजांच्या सोबत निघाले. या गंगेच्या नदी तटावर आले. पण भगवंतानं सांगितलं होतं, राजारामा महाराज मागे वळून पाहू नका. तुम्ही जिथं मला मागे वळून पाहताल मी तिथंच थांबला. भगवान परमात्मा नदीच्या तटाकडे आले. अजूनही सांगतायत की बाबा पंचा अंथरला होता, त्या पंचावरती भगवंताची पावलं आहेत. हे सगळं बोलताना सुद्धा मन गहिवरून येत आहे, डोळे भरून येतात. माझ्या ताईंनो साक्षात इथे भगवान आहे. माझ्या दादांनो साक्षात भगवान परमात्मा विटेवरचा मालक चिदंबर स्वरूपामध्ये इथे आहे. त्याची पावलं जर त्याचे ठसेचे पावलाचे ठसे त्याची नक्षी जर अजून आपल्याकडे असेल, अगदी त्याचा तो पंचा बोर्डमध्ये लॅमिनेशन करून काच लावून ठेवलेला आहे, ते त्याची पावलं पाहणारा माणूस किती भाग्यवान असले विचार करा. तर राजाराम महाराजांनी मग इथे आल्यानंतर मागे पाहिलं वळून, आणि मागे पाहिल्यानंतर देव इथेच थांबला. तुम्ही म्हणाल राजाराम महाराजांनी उगीच पाहिलं मागे वळून. उगीच नाही पाहिलं, तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी पाहिलं. महाराजांनी जर इथं पाहिलं नसतं मागे वळून तर इथे प्रति पंढरपूर उभं राहिलं नसतं. इथे भगवान परमात्मा कशाला थांबला असता. भगवान इथे थांबला, देव थांबला. देवाच्या सहवासात आहोत. काही कमी आपल्याला, हा आपली पोटं भरत नाहीत हा भाग वेगळा आहे. आपल्याला किती भेटू दे, देवाच्या दयेनं या गंगेच्या काठावरल्या लोकांना काहीच कमी नाही. धनाची कमी नाही, मानाची कमी नाही, सद्बुद्धीची कमी नाही. सगळ्याच गोष्टी आहेत आपल्याकडे. कुठल्या गोष्टीची कमतरता नाही. एकही माणूस मी खूप दुबळा आहे, मी खूप दीन आहे, मी खूप गरीब आहे हे आपल्या बुद्धीमध्ये नाही, आपल्या मनात नाही. हा कुणाचा आशीर्वाद आहे? या देवाचा, सर्गाचा, सर्व संतांचा आहे. तर भगवान परमात्माच्या कृपा आशीर्वादानं काहीही कमी नाही आपल्याला. हा अवस्था अशी आपली, एक भिकारी हातामध्ये कटोरा घेऊन रुपया रुपया मागत बसलेला होता. लोक येत होती, रुपया टाकत होती. एक माणूस म्हटला, रे काय रुपया रुपया मागत बसला. तो असे पैसे उडवत होता कटोऱ्यामध्ये. एक माणूस आला, त्यानं 100च्या 10-20 नोटा काढल्या, 100च्या टाकल्या त्याला. आणि आजपासून भीक मागायची नाही, हे पैसे घे, एखादं पानटपरीचं चहाचं दुकान टाक, पण असं करू नको. हातातला कटोरा घेतला हिसकावून, म्हणे पुन्हा तो भीक मागशील. कटोरा घेतला आणि घरी गेलं ते. बायको म्हटली, काही कळतं का नाही तुम्हाला? म्हणे काय, भिकाऱ्याचा कटोरा घरात आणला, भीक लागेल आपल्या घराला, कोणाचं काय आणावं हे तरी कळाव ना. खरंच लोकाला काय कुणाचं नाव कळतच नाही. चलता चलताच कुणाची वांगे तोडून घेऊन घरी घेऊन जातात. चलता चलताच उकिरड्यावरचं शेण उचलणार, कोणी कोणी तर ते कुणाच्या शेतात पडलेलं काय काय असतं ना, पास आऊत वगैरे काय काय सगळं घेऊन जातात लोक. अवघड आहे लोकांचं. काही लोक तर रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाच तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. काय सांगू तुम्हाला, लोकांची तरास बेकार आहे. एक बाईने तो काल्याचं कीर्तन ऐकलं, काला ऐकून घरी निघाली. गल्लीत एका छोट्या लेकरानं घरातला देवतांब्या दारात फेकलं, तुम्ही टुक्कन उचललं, पदारात घातला, हो गेली ना घरात. आणि तुळशीला थाटानं पाणी घालायला लागलं तुळशीला. आणि जिचा तांब्या तिनं पाहिला ना, ती म्हटली, अक्का तांब्या तो माझाच आहे. ती म्हटली, घेऊन जा, चुकून आला होता. म्हणजे मला सांगायचं काय, लोकाला कुणाचं काय घ्यावं हे सुद्धा कळत नाही. बरं कुठं वाट्यान लोट्या आपल्या घरी आणल्यानं आणि ह्यानं काय संसार होत असतो का काय? आपल्या घरात आपले पण भांडे असतात आणि शेजाऱ्याचे पण असतात. भांडणं लावत नाही मी तुमचे, पण ते चुकून ओकून आलेले असतात. तर तो माणूस ना कटोरा घेऊन आला घरामध्ये. बायको अशी रागावून तुटून पडली. ती म्हटली, तुम्हाला तर काही कळतच नाही. हा शब्द परिचयातला असेल तुमचा. टेन्शन घेऊ नका, कीर्तन झाल्यावर सांगा मला. तुम्हाला तर काही कळतच नाही. तो म्हटलं, काय ग झालं? अहो हे भिकाऱ्याचा कटोरा आणला, घराला भीक लागेल ना आपल्या. तो म्हटलं, टेन्शन घेऊ नको, फुकट नाही आणलेला. 20 नोटा दिल्यात 100च्या. ती म्हटली, काही कळतं का, याला 20 नोटा द्यायची गरज काय, भिकाऱ्याच्या कटोऱ्याला आणायलाच कोणी सांगितलं? तो म्हटलं, शांत बस, कटोरा घासून काढ. तिनं घासून काढला, चमकायला लागला. ती म्हटली, अहो हे तर चमकतंय आणि सोन्यासारखं दिसतंय. तो म्हटलं, सोन्यासारखं नाही, हे सोनंच आहे. सोनं आहे?
उगीच मी 100च्या 20 नोटा द्यायला रिकाम आहे का? तुला एवढा सोपा वाटलो का मी? अगं तुपात पडलेली माशी अर्धा तास चघळतो तेव्हा तिला सोडतो मी. एवढा सोपा वाटलं का मी 10-10 100च्या नोटा द्यायला? हे सोनच आहे. अगं त्या भिकाऱ्याला अक्कल नाही. हातात सोन्याचा कटोरा होता ग, पण त्याला गंज चढला आणि त्यात तो रुपया मागत होता. हे सोनं मोडून मोठा उद्योगपती झाला असतो तो, पण त्याला त्याची किंमत कळाली नाही. तसंच आपल्याला सुद्धा सोन्याचा कटोरा मिळाला आहे, पण आपण काय करतो? हे चालू आहे आपलं, तर ते करायचं नाही. याची किंमत ओळखायची. देवे दिला देह भजना गोमटा, याची किंमत जाणून घ्यायची आहे. तर महाराजांच्या कृपा आशीर्वादानं काही कमी नाही आपल्याला. बाभळगाव ही पंचकृषी, ही गंगा मैया, तिच्या नदीच्या तटावर आपण आहोत. काही कमी नाही. फक्त यांची भक्ती करावी आणि आपण आपल्या जीवनामध्ये सगळंच प्राप्त करून घ्यावं. तुम्ही म्हणाल भक्ती केल्यावर माणसाला गरिबी येते. अजिबात नाही. असे कितीतरी श्रीमंत भक्त आहेत. नाथ काही कमी होते का? नाथांच्या घरी काहीच कमी नाही. सोनं चोरायला चोर आला, त्याला किती उचलू ते कळा. नाथ म्हटले मी उचलू लागतो. नाथांनी सोन्याचं गाठोडं उचलून दिलं चोराच्या पाठीवर. रोज पूर्णाची पोळी नाथांच्या घरी. नाथांसारखे श्रीमंत संत नाहीत. म्हणजे सगळे भक्त गरीबच असतात. ही जी आपल्या डोक्यातली चुकीची कल्पना आहे ते बाजूला काढून टाकायची. देवाच्या संताच्या भक्तीनं आपल्याला काहीच कमी पडत नाही. तुम्हाला ऐश्वर्य पाहिजे, ऐश्वर्य मिळेल. काय येतंय आम्हाला? 4 अभंग. पण 4 अभंगाच्या बळावर महाराज 4 चाकीत फिरवता. आणखी काय द्यावं त्यांनी आम्हाला? खूप काही देतं आपल्याला, मिळतं आपल्याला, पण आपला शुद्ध भाव, श्रद्धा, विश्वास आणि समर्पण या गोष्टी पाहिजेत. चिदंबर भगवंताच्या कृपा आशीर्वादानं या व्यासपीठावर उभं राहून सांगते मी तुम्हाला, काहीच कमी पडणार नाही. फक्त श्रद्धा आणि त्यांचं नाव घ्या. चिदंबरा चिदंबरा शिव शिव हर हर चिदंबरा. सर्वांनी म्हणा, सर्वांनी म्हणा, सर्वांनी म्हणा. मागचे लोक म्हटले पाहिजे, एक लक्षात प्रसाद तर पचला पाहिजे नाही आपल्याला. अन्नदान करणारे अन्नदान करताय, आपण कीर्तन ऐकतो, मोकार खातो, निवांत प्रसाद ग्रहण करावा आणि त्यातून आपल्याला ऊर्जा, एनर्जी प्राप्त व्हावी. याच्यासाठी माझ्या मागे म्हणा सगळ्यांनी. चिदंबर शिव हर चिदंबरा. लाजू नका, टाकते ना म्हणा. चिदंबरा चिदंबरा शिव हर चिदंबरा. जोरात म्हणा, जोरात, मोठ्या. नेमकं काय दिलं व देवाला मागे आणण्यासाठी? कुठलं आमिष दिलं? काही लालच दिला? काय काही पैसे दिले? नाही. नाही खरचली कवडी दमडी, नाही वेचिला दाम. बाई मी विकत घेतला श्याम. कशाच्या बळावर? भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. अगदी भक्तीच्या समर्पणाच्या बळावर बाकी नसे मजकडे. बरोबरी येणे घडे देवा, माझ्याकडे काही नाहीये. पांडुरंग अवतार, साक्षात श्री विठ्ठलाचा अवतार म्हणजे चिदंबर भगवान. बाभूळगाव गंगा या पवित्र भूमीमध्ये भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांच्या रक्षणार्थ, कल्याणार्थ इथे थांबलेले आहेत. पांडुरंग अवतार उघड जगी चिदंबर. तेव्हा होतो तुकाराम, आता झालो राजाराम. स्वतः राजाराम महाराज सांगतात, मी अगोदर तुकाराम महाराज होतो, आता मी राजाराम झालेलो आहे. लक्षात घ्या, दोन्ही अवतारात राम सोडला नाही. अगोदर तुकाराम होते, आता राजाराम आहे. एकदा भगवान परमात्मा तुकोबारायला म्हणतात, तुकोबाराया काहीतरी मागा ना. तुकाराम महाराज म्हटले, काही मागणे ही आम्हा अनुचित. वडिलाची रीत जाणत असो, देवा परंपरा चांगली जाणतो मी, काही मागणार नाही. म्हणे काहीतरी मागा ना. म्हणे नाही मागणार, मला परंपरा मोडायची नाही. का? म्हणे रामरायानं परंपरा मोडली नाही. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. भगवान म्हटले, ते राम होते, त्या रामाचा तुमचा काय संबंध? त्यांनी परंपरा न मोडणं हा त्यांचा भाग, पण तुम्ही का त्यांची बरोबरी करता?
तुकोबाराय बोलले, भलेही मी राम नसेल पण नावाचा तुकाराम आहे म्हणून परंपरा मोडणार नाही. तेच तुकाराम आपले संतश्रेष्ठ राजा राम नाही सोडला. खरं तर राम जीवनाची सुरुवात आहे, राम जीवनाची सांगत आहे. जन्म आणि मृत्यूच्या मधल्या प्रवासामध्ये राम आहे. राम आठवला तर जीवन आराम आहे, राम नाही आठवला तर जीवन हराम आहे, पण रामच आहे. तेव्हा होतो तुकाराम, आता झालो राजा राम. दुसरा दिला ऐसा वेश, म्हणून नाव ठेविले दास. विठोबा रखुमाई
भक्तीचं कौतुक म्हणून आपण सगळ्यांनी खूप जोरात टाळी वाजवली. खरंच त्यांचं कौतुक आहे. त्यांनी किती गायलं ते महत्त्वाचं नाही, पण त्या इथं उभं राहिल्या. त्यांना चिदंबर भगवंताचा राजाराम महाराजांचा आशीर्वाद मिळाला. आता त्यांनी कधीच मागे नाही पाहायचं. माईक घेऊन जायचं ती छोटी फार करामती. खूप गुणी लेकरं आहेत आणि अशीच घडत असतात. ते नवीन असल्यानंतर ते पोहायला पाण्यात टाकावं. एक तर हात हलवायला लागले पाय बंद पडतात, पाय हलवले की हात. ते तसंच असतं. नवीन ड्रायव्हर असलं ना, तर नवीन ड्रायव्हर आता झाड जर वरून निघालं, झाडाची फांदी, तर ते खालीच आतमध्ये असतं, त्याला वाकायची काही गरज नसते. म्हणजे तसाच प्रकार आहे ना. अशी छोटी छोटी लेकरं खूप छान गायलं. आपल्या संस्थेमध्ये अशा 250 मुली आहेत की ज्या कीर्तनाचा अभ्यास करतात. नारायणी भक्ती या सगळ्या आपल्या संस्थेतले लेकरं आहेत. आणि कल्याण स्वामी संस्थांअंतर्गत आपण अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था खूप चांगल्या पद्धतीनं माऊली आपल्याकडनं ती सेवा करून घेतात. माऊलीच करून घेतात, मी कोणी काही करत नाही. मी म्हटलं की शून्य व्हायला वेळ लागत नाही. महाराज करून घेतात. खूप मुली तयार झाल्या, अजून तयार होत आहे. घसा बसला होता माझा, म्हणजे अजूनही बसलेलाच आहे, तरी पण मी चिंता करत नाही. कधी कधी माझ्या विद्यार्थ्यांसोबत मी बोलते, मी संपले तरी मी 50 वर्ष मरत नाही अजून, कारण हे मला जिवंत ठेवण्यासाठी आहेत. आपल्याला जिवंत राहण्यासाठी आपल्याकडे जे आहे ते आपल्याला देता आलं पाहिजे, आणि ते करून घेत आहेत माऊली. माझ्याकडे काहीच नाही आहे, पण जे काही आहे प्रसाद तो फक्त वाटण्याचं काम करते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करून वाणीला विराम. ज्ञानेश्वर